मित्रांनो, आज जे गुरसाळ्याचं मैदान झालं त्या मैदानात प्रचंड वेगाने 2 गाड्या पळाल्या आणि आज वेगळंच घडलं. दोन्ही गाड्यांना समान निकाल मिळाला. दोन्ही गाड्याचे मालक एक नंबर आदित्य, चांगले आणि पैसे दे ना बैलही त्याच नंबरातली. राहुलबाई आहेत आपल्या सोबत. राहुलबाई, आज आटीतटीची लढत झाली. दोन्ही मालकांच्या बैलाने एकदम प्राण. आनंदाची गोष्ट आहे का जेवढे पण बैलगाडा मालक सगळेच गुलालामध्ये राहिले. पण आनंद एकच गोष्टीचा आहे का प्रत्येकाच्या चेहऱ्यावर जो आनंद जो दिसतोय त्या आनंदामध्ये म्हणजे मन भरून जातो. प्रत्येक गाडा मालकाला वाटतं काही ते गट पास व्हावा का फायनलसाठी पात्र व्हावा किंवा गुलाल भेटावा. प्रत्येकाची इच्छा असते. प्रत्येकाची इच्छा असते. आज किती मुलाखती झाल्या आज प्रेक्षकांना सांगा, कारण बऱ्याच मुलाखती झाल्या. राहुलबाईंचं वैशिष्ट्य आहे, कोणालाही नाही म्हणत नाहीत. नाही, मुलाखतीसाठी आपण कधीच नाही नाही बोलायला पाहिजे. आज भाऊ तुम्ही पण तुमचं घरदार सोडून सगळं सोडून इथे येता. कशासाठी येता? हे आम्हाला लोकांनी प्रेम दिलंय, आशीर्वाद दिलाय आणि आवर्जून लोक बघतात का राहुल पाटील काय बोलले, मग आमच्यासाठी काय बोलले, फॅन फॅमिली कुटुंबासाठी काय बोलले. मग त्यांना पण बरं वाटतंय बाबा आपला दादा आज जिंकला. दादा नाही जिंकला, तुम्ही सगळे जिंकल्यात. मग त्याच्यामध्ये ते मनाला सुकून वेगळा भेटतो. पैसे तर आयुष्यामध्ये भरपूर बघितले. पैसे आले किती, गेले किती, काय काय केली उलाढाल करत आलो, पण त्या गोष्टी मला बिलकुल व्हॅल्यू दिसत नाही. पण ह्यो जो प्रेम जी माया लोकांनी दिलेली आहे ते त्याच्यामुळे मी सगळे भांडणं लपडी लोची सगळी सोडून दिलेले आहेत. राहुल दादा, मागाशी जी आपण बाईट घेतली ती प्रेक्षकांनी बघितली. मला बरेच जण बोलले की बैलगाडा क्षेत्रातला जर खरंच एखादा बैलगाडा मालक चांगला आणि त्याच्यावर अभिमान असण्यासारखा असेल तर राहुलभाई पाटील. कारण का तर मागाशी तुम्ही सांगितलं की भुंगा आणि ती गाडी पळेल कधीतरी आपली एकत्र, म्हणजे विरोधातल्या गाड्या फक्त तुम्हीच आणू शकता असं सगळ्यांचं म्हणणं आहे. मुलाखत बघितल्या मला प्रेक्षक बोलले. मी प्रत्येक नंदी सोबत प्रामाणिक आहे. मला कुठल्याच नंदीबद्दल अडचण नाहीये. मालकांबद्दल जरी अडचण असली तरी मी नंदींबद्दल कधी माझ्या मनामध्ये वाईट विचार आणत नाही. प्रत्येक नंदी अखंड महाराष्ट्रभर त्याच्या पलाच्या जोरावर आपलं नाव करतो आणि त्याच्या मालकाचं नाव करतो. मग ते आपण जर आपल्या कोणी कमेंट चुकीच्या टाकत असेल, कोणी वाईट बोलत असेल, मग याचा अर्थ असा आहे का राहुल पाटील चुकीचा काय बोलतोय मला? अहो, कमेंट करणारे लोक वेगळे असतात. जर मी त्यांच्याकडे लक्ष दिलं असतं आता तर मी ह्या स्टेप पर्यंत ना या लोकांच्या हृदयामध्ये मनामध्ये बसलो नसतो. त्याच्यामुळे मी या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवतो. मला जेवढा प्रेम देतात, भले ज्यांना द्यायचं प्रेम ते देतात, त्यांचं प्रेम मी मोठ्या उत्सवाने आणि मनापासून घेत असतो. आता प्रेक्षकांच्या आणि माझ्याही नजरेस आलं की ज्या वेळेस मैदानात राहुलभाई पाटील आलेत त्यावेळेस मथुरनं आपला प्राणपणाला लावून पाहिला आणि जी प्रेक्षकांची जी इच्छा आहे नंबर करावा तो नंबर केलेला आहे. कारण सगळ्यांची इच्छा आहे की मथुर राहुलभाई आले की मथुर एक नंबर करणार का तर करणार. आनंद म्हणजे थोडासा जीव लावतो पाका मनापासून. वाटतं मथुर आज एक नंबर करायलाच पाहिजे. काही बी होते, काय मेहनत करायला लागेल, काय कष्ट करायला लागतील, काय रणनीती करायला लागेल ती करू आपण. कोण ड्रायव्हर बसला पाहिजे, कोणाला आता अच्युत पडला, अच्युत नंतर कोण पाहिजे. मग बिनजोडमध्ये आता पब्लिकला कडेनी गाडी लागली, मग त्याच्यानंतर कडेनी कोणला बसवायचं. बिनजोडमध्ये कोणी गाडी आणलेली आहे, मग आटीला बोलू आता भोजा कमी झालाय का. आटील एवढे दिवस मला बघून नुसता पलायचा, बसवत नव्हतो ना. आज नुसता येऊन माय जावलं म्हणजे एक आनंद वाटतो. प्रत्येक जाकीला आनंदच वाटतो ना. जेव्हा जाकीचे दिवस चांगले असतात तेव्हा बसवतो आणि जाकीचे दिवस संपल्यानंतर मग त्याला कुठेतरी आपण वगळून जातो. तसं नाही केलं पाहिजे. आज बघा त्याच्यावर विश्वास दाखवला. आज कोणीच बसवला नव्हता त्याला, मी बसवला. आज त्याच्यावर विश्वास दाखवला आणि त्यांनी एक नंबर करून दिला. हे सगळे मॅजिक आहेत. हे मॅजिक आहेत. विश्वास कोणावर ठेवायचा. विश्वास ठेवल्यानंतर तो विश्वास आपला विश्वासाचा जो स्वप्न आहे तो स्वप्न कसा साकार करणार ते आटीलने आज दाखवून दिलं त्याच्या माध्यमातून. राहुल, आता तुमचं एक वैशिष्ट्य आहे वेगळं. आता बऱ्याच मैदानात आम्ही जात असतो, बरेच दिवस झालं पहिरे विचारत असतो, पहिरे सांगित नाही. तुम्ही पुढच्या मैदानाचा पहिरा ह्याच बाईट मध्ये सांगता. मी काय माहितीये का, देवावर विश्वास आहे आपला. आता माझ्या गळ्यामध्ये पळणारे राजा, आदत किंग राजा. आता हा घोटचा सर्जा आणि मथुर अख्या जगाला माहित होता पळणारे. केला ना एक नंबर. हे कसले जादूटोने नाही कसला काय, जे ह्या गोष्टी करायचा प्रयत्न करणार त्यांचे पाप इथेच त्यांना भोगायला लागणार आहेत. हा कलियुग आहे. पहिले रामराज्यामध्ये काय
प्रत्येक गोष्टीचा उत्तर वरती देऊन देवाला लागायचा. पण आताचा विषय कसा आहे, इधरी करो इधरी भुगतो असं आहे. म्हणून त्याच्यामुळे प्रामाणिक राहा ना. आपला बघा, सकाळी गेलो जेजुरीचा मस्त दर्शन घेतला, आपला भरोसा आहे जाम. आज बरं देवा, तुझ्या वाहनासारखा, तुझ्या घोड्यासारखा मथुरला पलव आणि गोटच्या आपल्या सर्जाला पलव आणि 1 नंबर प्राप्त करून दे. समोरची गाडी पण हरणे आणि ती गाडी पण आज चांगली पळाली, त्यांनी सुद्धा नंबर केला. त्याच्यामुळे आनंद आहे, प्रेम आहे प्रत्येक नंदीवर. सगळे नंदी, गडोलीचा बलमा झाला, हे नंदी अशी आहेत, हे नंदी कधी कोणाचाही पळाच्या जोरावर घात करू शकतात. हे अजून संपलेले नाहीयेत. लोकांना वाटत असेल का बलमा संपलाय, अजून जुने नंदी संपलेत का, हरण्या संपलाय का, काय नाही, असं नसतं. हे नंदी कधी, पुन्हा एकदा बोलतो, पलाच्या जोरावर आहे ना, कधी कोणाचा घात करणार आणि जे माजलेले आहेत त्या माजलेल्यांचा माज उतरवणार कधी सांगता नाही येत. मित्रांनो बघा, जादू टोना लिंबू नारळ असलं काय नसतं जर आपल्या बैला जर पळायची धमक असेल. आणि राहुलबाईंनी जसं सांगितलं, आज खंडेरायाच त्याच्या अंगात घुसला आणि घोड्यासारखा मथुर धावला, आशीर्वाद भेटला आज. नाही, आशीर्वाद काय माझ्या पाठीशी आहे खंडेरायाचा. खंडेरायाचा जो वाहन आहे घोडा, ते घोड्यासारखा पलवूया ना, एवढीच प्रार्थना असते. मग आज पलवला ना, किती अपेक्षा करणार हो, किती अख्ख्या जिथे जिथे ज्या ज्या मैदानात आपण जात राहतो तिथे तिथे आपल्याला गुलाल प्राप्त करून देतो, यश प्राप्त करून देतो. मला तर लंपीनंतर वाटलं पण नव्हतं आता आपला पुन्हा नंदी कमबॅक करेल म्हणून, ना एवढ्या उंचावर जाईल. आता बघू समीर भैया आता काय करतात इकडे. समीर भैयांच्या घरी गेल्यानंतर काय 100% फिक्स पकडायचा आकडा, गुलालाचा आकडा तर फिक्स असतो. भैयाची फॅमिली सुद्धा जीव लावते. म्हणजे कधी आपण जेव्हा ओवाळतात ना तेव्हा कळून येतं की घरातल्या महिलांचा, आपल्या आया बहिणींचा त्या मथुरवर किती प्रेम आहे. ज्या घरामध्ये राहतो ना, मी एक दिवशी पुसेगावचे मैदान त्यांच्या घरी राहिलो होतो, त्यांना बिचाऱ्यांना असं वाटत होतं काय करू ना काय नको करू. म्हणजे माझी तेवढी ओळख नाही, समीर भैयाचेच नातेवाईक आहेत, पण ते माणसाने आम्हाला आधार दिला, तिथं छत दिला, त्यांचे सुद्धा उपकार आमच्यावर आहेत. त्याच्या मला नाव नाही माहिती, बायलाच माहिती आहे. त्यांचे सुद्धा आभार व्यक्त. त्यांनी सगळे त्यांचे नंदी साईडला काढून आपल्या मथुरसाठी गोटा रिकामा केला एकट्यासाठी. या प्रेम आहे, त्यांचा आशीर्वाद आहे. आणि भैयांनी पण भरपूर केला. आता बिचारा येतोय, आता किती दिवस झाला मांडत नव्हता मथुर, आज भैया राहिला तर एकदम प्रत्येक सुट्टी चांगली झाली. त्याच्यामुळे काय असतं, नाशिकला भैया नव्हते, नाशिकला आपले झेंडापंच बापू आहेत ना, धनवडे बापू बोलले भैया कुठे आहेत. मी बोललो बापू बरं भैया आले नाही, काल येऊन गेले. मग बापू पण बोलायला लागले, काय भैया येडा झालाय का, एवढा मोठा बैल येत नाही, सगळ्यांचा प्रेम आहे, आशीर्वाद आहे, अडचण असेल बरं बापू. मग त्यांनी बघितली ना सुटायच्या टायमाला परिस्थिती. म्हणजे या क्षेत्रामध्ये का नुसता मालक म्हणून नाही चालत, या क्षेत्रामध्ये टीम चाहते जे असतात, जे मथुर सोबत असतात, मथुर सोबत मेहनत करतात, त्या मेहनतीचा फल भेटतोय ना. या मेहनतीच्या मागे यांचा सगळ्यांचा हात आहे ना, यांच्यात मुले तर मी एवढा मोठा झालोय. मग ते प्रत्येकाचं आपण नाव गुणगान गायलाच पाहिजे. मग जसा आपला सर होता निंबाळकर सर, आपल्याला प्रेम द्यायचा, माया द्यायचा. मग प्रत्येक ठिकाणी जिथे जिथे फायनलला आलो, गुलाल राहिलो, तर तिथे आपला सरांचा आशीर्वाद असणारच आपल्या पाठीशी, आणि आपण त्याचं नाव मोठ्या जोमाने घेणार. शेवटचा प्रश्न राहुलभाई, आता मथुरसाठी प्रेक्षक प्रे करतात की मथुर आमचा गुलालात राहावा, त्यांच्यासाठी काय सांगचाल प्रेक्षकांसाठी शेवटचं. मथुर त्यांचाच आहे, आता त्यांच्यासाठी मी काय सांगायला पाहिजे, कारण की मथुर अखंड महाराष्ट्राचा आहे, त्यांच्या सगळ्यांचाच आहे. त्यांनी दिलेला जो प्रेम ना आशीर्वाद आहे, त्याच्यामुळेच तर मथुर जिततोय. नाहीतर आज मथुर एवढ्या आजारातून बाहेर निघून नंबर करणं खाऊ आहे का. अहो हा ना, आता आजारातून निघाला ना, लंपीमधून रक्ताचे गोळे पडायचे असे पाया बियातून. मी स्वतःने सगळ्या गोष्टी आम्ही केलेल्या आहेत रात्रंदिवस. म्हणून त्याच्यामुळे जी पोरं आहेत सगळी साखरवाडीची वगैरे, बायाची टीम आहे, ते बिचारे सगळे झटत असतात माझ्यासाठी. मित्रांनो, आता आपण एवढी शुभेच्छा करूया राहुल दादांना आणि मथुरला की प्रेक्षकांची मन तो कायम जिंकत राहील. आणि राहुलबाईच्या चेहऱ्याला जो आनंद आहे
तो असाच कायम आपल्याला चमकत दिसेल. धन्यवाद. जय श्रीराम.